भाजपने महाविचे संदर्भात जी बैठक घेतली, या बैठकीत काय विषय ठरले? मुंबईतल्या 6 लोकसभा, त्या प्रत्येक लोकसभेमध्ये येणाऱ्या 6 विधानसभा आणि त्या प्रत्येक विधानसभेत येणारे 6 महानगरपालिकेचे वॉर्ड आणि त्या प्रत्येक वॉर्डात येणारे 70 बूथ, या सगळ्यावर 51% मिळवण्यासाठी एक योजना बनवण्याचा निर्णय आम्ही केला. त्या अगोदर या सगळ्याचा लेखाजोखा आणि आढावा आजच्या परिस्थितीचा काय आहे, आमच्या मित्रपक्षांबरोबर आम्ही लढणार आहोत त्याचा आढावा लेखाजोखा घेणं, आमच्या विरोधी जे लढू पाहत आहेत त्यांची आजची नेमकी स्थिती कुठल्या भागामध्ये काय आहे, या सगळ्यावरनं एक निवडणूक जिंकण्यासाठीचं एक ज्याला आपण म्हणू रणनीती ही ठरवण्यासाठी 6 लोकसभांच्या संदर्भातल्या बैठका सुरू होत्या. 3 लोकसभांच्या पूर्ण झाल्या. त्याआधी पूर्ण मुंबईमध्ये 6 लोकसभा लढवण्यासाठी लागणारी सगळी यंत्रणा जी आहे ती निवडणूक यंत्रणा, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये आमचे पदाधिकारी पारंगत आहेत, काम करतात. त्या साहित्य छपावणीपासून त्या ठिकाणी असलेल्या मॅनिफेस्टोपर्यंत, मुंबईतल्या आमच्या असलेल्या बूथप्रमुखांपासून त्या ठिकाणी असलेल्या मीडियाच्या संपर्कापर्यंत, या सगळ्या विविध विभागांच्या प्रमुखांची बैठक, ज्याला निवडणूक संचालन समिती असं आम्ही म्हणतो, ती सुद्धा आम्ही केली. प्रत्यक्ष निवडणुकीच्या कामाला भाजप लागला आहे. सर, आपला मित्रपक्ष असणारा जो अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष, त्यांनी देखील मुंबईतील ईशान्य मुंबईच्या जागेवरती दावा केला, याकडे कसं? नाही, मला वाटतं याचा निर्णय सर्वस्वी एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी आणि अजितदादा पवार बसून करतील. जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य आहे. पण सर्वसाधारणतः जी जागा ज्या पक्षाची निवडून आलेली आहे त्या सिटिंग जागेवर अन्य कोणी दावा करत नाही, सर्वसाधारण नियम आहे. सर, निकाल वाचन सुरू झालंय, काय अपेक्षा, काय म्हणतो? नाही, मला निकाल वाचनाची बद्दलची पूर्ण माहिती नाही, निकालाबद्दलही माहीत नाही. पण निकाल काही लोकांना निकाली काढेल, निकाल काही लोकांचा बेकाल करेल, निकाल सत्य समोर आणेल, एवढं मी नक्की सांगतो. याचं कारण या सगळ्या प्रक्रियेत सत्य टिकेल एवढंच मला त्या ठिकाणी म्हणायचं आहे. आणि राहता राहिला विषय निकालाला बाजूला ठेवून सुद्धा सांगायचं झाला तर उभाटा गटाची रडण्याची सवय महाराष्ट्राने पाहिली आहे. ज्या वेळेपासून उभाटा गट झाला आहे तेव्हापासून सतत आणि सातत्याने रडणे हाच त्यांचा सार्वजनिक कार्यक्रम आहे. दुसऱ्यावर दोषारोपण देणे, स्वतःचे आमदार गेले ह्यांनी रडायला सुरुवात केली, स्वतःचे खासदार गेले उभाटाने रडायला सुरुवात केली, स्वतःचे नगरसेवक गेले उभाटाने रडायला सुरुवात केली, सर्वोच्च न्यायालयाच्या तारखांच्या दिवशी हे रडले, आता त्या ठिकाणी असलेल्या न्यायिक प्रक्रियेवर भाष्य करून हे रडले. त्यामुळे उभाटा गटाचा सार्वजनिक रुदालीचा कार्यक्रम थोड्याच वेळाने दिसेल. सर, एक शेवटचा प्रश्न, मुंबईतल्या 6 लोकसभा, त्या प्रत्येक लोकसभेमध्ये येणाऱ्या 6 विधानसभा आणि त्या प्रत्येक विधानसभेत येणारे 6 महानगरपालिकेचे वॉर्ड आणि त्या प्रत्येक वॉर्डात येणारे 70 बूथ, या सगळ्यावर 51% मिळवण्यासाठी एक योजना बनवण्याचा निर्णय आम्ही केला. त्या अगोदर या सगळ्याचा लेखाजोखा आणि आढावा आजच्या परिस्थितीचा काय आहे, आमच्या मित्रपक्षांबरोबर आम्ही लढणार आहोत त्याचा आढावा लेखाजोखा घेणं, आमच्या विरोधी जे लढू पाहत आहेत त्यांची आजची नेमकी स्थिती कुठल्या भागामध्ये काय आहे, या सगळ्यावरनं एक निवडणूक जिंकण्यासाठीचं एक ज्याला आपण म्हणू रणनीती ही ठरवण्यासाठी 6 लोकसभांच्या संदर्भातल्या बैठका सुरू होत्या. 3 लोकसभांच्या पूर्ण झाल्या. त्याआधी पूर्ण मुंबईमध्ये 6 लोकसभा लढवण्यासाठी लागणारी सगळी यंत्रणा जी आहे ती निवडणूक यंत्रणा, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये आमचे पदाधिकारी पारंगत आहेत, काम करतात. त्या साहित्य छपावणीपासून त्या ठिकाणी असलेल्या मॅनिफेस्टोपर्यंत, मुंबईतल्या आमच्या असलेल्या बूथप्रमुखांपासून त्या ठिकाणी असलेल्या मीडियाच्या संपर्कापर्यंत, या सगळ्या विविध विभागांच्या प्रमुखांची बैठक, ज्याला निवडणूक संचालन समिती असं आम्ही म्हणतो, ती सुद्धा आम्ही केली. प्रत्यक्ष निवडणुकीच्या कामाला भाजप लागला आहे. सर, आपला मित्रपक्ष असणारा जो अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष, त्यांनी देखील मुंबईतील ईशान्य मुंबईच्या जागेवरती दावा केला, याकडे कसं?
नाही, मला वाटतं याचा निर्णय सर्वस्वी एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी आणि अजितदादा पवार बसून करतील. जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य आहे. सर निकाल वाचन पण सर्वसाधारणतः जी जागा ज्या पक्षाची निवडून आलेली आहे त्या सिटिंग जागेवर अन्य कोणी दावा करत नाही, हा सर्वसाधारण नियम आहे. सर निकाल वाचन सुरू झाले, काय अपेक्षा आहे, काय म्हणतो? नाही, मला निकाल वाचनाची बद्दलची पूर्ण माहिती नाही, निकालाबद्दलही माहीत नाही. पण निकाल काही लोकांना निकाली काढेल, निकाल काही लोकांचा बेकाल करेल, निकाल सत्य समोर आणेल एवढं मी नक्की सांगतो. याचं कारण या सगळ्या प्रक्रियेत सत्य टिकेल एवढंच मला त्या ठिकाणी म्हणायचं आहे. आणि राहता राहिला विषय निकालाला बाजूला ठेवून सुद्धा सांगायचं झाला तर उभाटा गटाची रडण्याची सवय महाराष्ट्राने पाहिली आहे. ज्या वेळेपासून उभाटा गट झाला आहे तेव्हापासून सतत आणि सातत्याने रडणे हाच त्यांचा सार्वजनिक कार्यक्रम आहे. दुसऱ्यावर दोषारोपण देणे, स्वतःचे आमदार गेले ह्यांनी रडायला सुरुवात केली, स्वतःचे खासदार गेले उभाटाने रडायला सुरुवात केली, स्वतःचे नगरसेवक गेले उभाटाने रडायला सुरुवात केली, सर्वोच्च न्यायालयाच्या तारखांच्या दिवशी हे रडले, आता त्या ठिकाणी असलेल्या न्यायिक प्रक्रियेवर भाष्य करून हे रडले. त्यामुळे उभाटा गटाचा सार्वजनिक रुदालीचा कार्यक्रम थोड्याच वेळाने दिसेल. सर एक शेवटचा प्रश्न, आता देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.